नमस्कार मैत्रिणींनो, सँक्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतो आहे सुक्या बोंबीलची रस्साभाजी, बटाटा आणि अंडं घालून. आता इथे खूप चविष्ट लागते ही भाजी. आता इथे आपण त्यासाठी तयारी करून घेतो आहे. आता अंडी आपण 4 बॉईल करून घेणार आहोत. बोंबील जे आपण 15 घेतलेले आहेत ते छान त्याची डोकी, पोटातली घाण जी काळी साईडला लागलेली असते ती कट करून घ्यायची. आपली किचन सीझर असते त्याचा वापर करून आपण छान असे साफसफाई करून घ्यायची आणि त्याचे पीसेस करून घ्यायचे आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढे. बघू शकता शेपटी डोकी उडवून टाकली आहेत आणि पीसेस केलेले आहेत त्याचे, सगळी घाण बाजूची काढून. आता हे पीसेस मी याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे. गरम पाणी मी करायला ठेवलेलं आहे. इथे बटाटे देखील आपण सोलून घेतले होते. गरम पाणी ॲड केले बोंबीलमध्ये आता गरम पाणी ॲड करण्याच्या मागचं कारण तो एक 10 ते 15 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. त्यामुळे तो थोडा त्याला सॉफ्टनेस येतो. कडक असतात हे बोंबील आणि शिवाय त्याच्यावरची जी काही घाण असते, धूळ वगैरे, ती निघून जाते आणि त्याचा ओशटपणा निघून जातो. बटाटे सोलून घेतलेले होते आपण आणि अंडी देखील छान सोलून घेतलेले आहेत आपण. आता इथे पॅनमध्ये तेल घेतलं 1 चमचा. त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो याचं थोडं फ्रेश वाटण करून घेणार आहोत, ग्रेव्हीला थोडा थिकनेस आणण्यासाठी. याच्यामध्ये माझ्याकडे खोबऱ्याचं वाटण आहे ऑलरेडी, खोबरे भाजून घेतलं, त्यामुळे मी ते वापरणार आहे. पण यामध्ये तुम्ही या स्टेजला थोडंसं अगदी 2 ते 3 काप जे असतात ते आपण इथे ॲड करून टोमॅटो आणि कांद्यासोबत भाजून घेऊ शकतो. कांदा आणि टोमॅटो आपल्याला फार भाजायचा नाही आहे. छान असं तेलावर परतून घ्यायचं आपल्याला 1-2 मिनिटभर. कांद्याचा रंग बदलला की थोडा कांदा मऊ झाला आणि टोमॅटो बघू शकता रंग बदलला. आता आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे. खोबऱ्याचे काप देखील याच्याबरोबर छान भाजून घेतले असते तरी चालू शकलं असतं, पण माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलेलं नाही. तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता इथे त्याच तेलावर उरलेलं मी थोडं तेल ॲड केलं त्यात आणि त्याच्यावर 1 चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे. ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे, कारण याचा म्हणजे हे जे तिखट असतं ते जळता कामा नये. छान फ्राय करून घ्यायचं यावर बटाटे आणि अंडी. छान गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे त्याला. यामुळे आपल्या भाजीला छान स्वाद येतो. आता बोंबीलसुद्धा आपण उरलेल्या तेलावर, तेल आणि तिखट ऑलरेडी पॅनमध्ये उरलं होतं त्यातच आपल्याला हे छान परतून घ्यायचे. अजिबात जास्त वेळ परतायचं नाहीत. अगदी 2 मिनिट त्याचा थोडा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि बोंबील देखील लगेच काढून घ्यायचं. असं केल्याने बोंबीलच्या भाजीला खूप छान स्वाद येतो. फ्राय केल्यामुळे आपण सगळे पदार्थ छान फ्राय करून घेतलेत. आता आपण भाजी करून घेणार आहोत. काढून घ्यायचं बोंबील. आता त्याच पॅनमध्ये आपण कांदा म्हणजे आपली फोडणी करणार आहोत. कांदा, कोथिंबीर वगैरे सगळं चिरून घेतलेलं आहे. लसूण मी ठेचून घेतला होता. लसूण 7 ते 8 पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या. त्या पाकळ्या आपण कट करून इथे तेलावर पहिल्यांदा फोडणी करून घेतली. लसूण आपला छान 1 मिनिटभर फ्राय करून झाला की लगेच आपल्याला त्यात कांदा ॲड करायचा आहे. लसूण अजिबात जळला नाही पाहिजे. लगेचच कांदा ॲड केला आपण. 2 कांदे मी मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतले होते आणि 1 टोमॅटो. मीठ ॲड केलं आहे. यामुळे कांदा आपला पटकन मऊ होतो आणि लवकरच लाल होण्यास म्हणजे आपला छान असा गुलाबीसर रंगावर परतला जातो. पाहू शकता. आता आपण छान परतून घ्यायचं आहे याला तेलावर. कांदा गुलाबी रंगावर झाला की लगेचच त्यावर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत.
टोमॅटो आपण एक जो मोठा आपण चिरून घेतला होता तो देखील इथे ॲड केलेला आहे मी. आणि आता टोमॅटो देखील छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे दोन्ही जिन्नस छान परतले गेले की मगच आपल्याला यावर मसाले ॲड करून घ्यायचे. एक 2 मिनिटातच आपला टोमॅटो देखील छान मऊ होतो. बघू शकता छान मिक्स झाले आणि आपला टोमॅटो देखील आता मऊ झालेला आहे. मसाले ॲड करतो आहे आपण. तिखट एक 2 चमचे आपण मोठे चमचे तिखट टाकून घेतलेलं आहे कारण ही भाजी झणझणीत असते. अर्धा चमचा हळद, धणे जिरे पूड आणि गरम मसाला हे दोन्ही 1-1 चमचा. पोह्यांचा चमचा आपण वापरला आहे. कोथिंबीर ॲड केली आपण आणि कांदा लसूण मसाला. छान सगळे मसाले परतून घ्यायचे. आता थोडा आपण काळा मसाला देखील यात ॲड करणार आहोत कारण ही ग्रेव्ही भाजी आहे त्यामुळे हे मसाले सर्व ॲड करणं फार गरजेचं आहे. कांदा लसूण आणि काळा मसाला यामुळे या ग्रेव्हीला आणखीन छान चव येते. दोन्ही मी अर्धा चमचा ॲड केला आहे. आलं लसूण पेस्ट 2 चमचे पोह्यांचे, खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला जो मसाला आहे तो देखील मी 1 चमचा टाकलेला आहे. आता खोबरं यामध्ये भाजलेलं खोबरं वाटून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान असा खमंग स्वाद येतो. तुम्ही इथे वाटण वापरलं तरी चालेल. मग मी नंतर आत्ता सुरुवातीला मी जी ग्रेव्ही करून घेतली होती ती करण्याची आवश्यकता नाही जर आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण वापरलं तर. पण मी इथे फ्रेश मसाला वापरायचा होता म्हणून मी हा फ्रेश मसाला तयार करून घेतला आहे. तुमच्याकडे जर तयार असेल कांदा खोबऱ्याचं वाटण आपण जे रेग्युलर मटण किंवा चिकनसाठी वापरतो तर ते तुम्ही इथे वापरू शकता. मग त्यावेळी अशी ही ग्रेव्ही आपण स्किप करू शकतो. पाणी ॲड केलं आपण. तेल सुटलं आपल्या ग्रेव्हीला की आपण लगेच पाणी ॲड केलं. गरम पाणी ॲड करायचं. होऊ शकता गरम पाणी ॲड केल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला लगेचच उकळी येते आणि मसाल्यांचा रंग देखील छान येतो लगेचच. आता यात आपले जे जिन्नस आपण फ्राय करून घेतले होते अंडी, बोंबील आणि बटाटे ॲड करून घेतलेत आपण. आता या तिन्ही गोष्टी आपण छान मसाला त्याला कोट होईल अशा परतून घ्यायच्यात व्यवस्थित हलक्या हाताने. आणि आता यामध्ये तेल सुटलं आहे पाहू शकता. लगेचच आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला याची रस्साभाजी करायची आहे. त्यामुळे आपल्याला हवं तितकं पाणी जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. मिक्सरच्या भांड्याला देखील मसाला जो राहिलेला होता त्याचं देखील पाणी मी ॲड करून घेते. मला जितकं पाणी हवं आहे तेवढं मी ॲड करून घेतलेलं आहे जितका रस्सा करायचा आहे. कारण मला हा रस्सा भातासोबत आणि पोळीसोबत आणि भाकरीसोबत सर्व करायचा आहे.
त्याप्रमाणे मी याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे. उकळी आलेली आपल्या मिश्रणाला. आता आपण यावर लीड ठेवून छान एक 5 ते 7 मिनटं शिजू द्यायचं मंद आचेवर, कारण आपला बटाटा शिजायचा आहे आणि बोंबील देखील अर्धे कच्चे आहेत. आपण नुसते फ्राय करून घेतलेले आहेत, अंडी फक्त शिजलेली आहेत. त्यासाठी 5 ते 7 मिनटं आपल्याला बटाटा आणि बोंबीलसाठी पुरेसे आहेत. एक 5 ते 7 मिनटांनंतर आपण लीड काढून घेणार आहोत. पाहू शकता छान अशी आपली थिक ग्रेव्ही तयार आहे. आपण जे सुरुवातीला वाटण करून घेतलं त्यामुळे हा थिकनेस आलेला आहे. कांदा आणि टोमॅटोचं छान भाजून करून घेतलं होतं ते, त्यामुळे मग असा थिकनेस येतो. किंवा तुम्ही वाटण वापरलं जे आपण रेग्युलर करतो चिकन मटणसाठी, त्यामुळे देखील अगदी असाच थिकनेस येतो. करून पहा मैत्रिणींनो. इथे कलर पाहू शकता तुम्ही, किती छान कलर, छान ग्रेव्ही तयार आहे आपली. आणि आता आपण ती सर्व करणार आहोत. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. ग्रेव्हीचा कलर पाहू शकता, खूप सुंदर कलर येतो याला आणि ही लागते सुद्धा खूप टेस्टी. करण्याच्यामुळे याच्यामध्ये बटाट्याचा स्वाद आहे, अंडी आणि बोंबील याचं जे एकत्र मिक्सिंग तयार झालं आहे, त्यामुळे ही भाजी खूप टेस्टी लागते. आवर्जून करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.